ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे. आता याचं एका दिवसात एक काम म्हणजे टोटल काम किती दिवसात करून राहिला ते दिलेलं आहे आपल्याला, आणि बी तेच काम किती दिवसात करतो ते दिलेलं आहे. मग इथं लिहितो आपण नेहमी एच्या पुढं एकूण कामाचे, टोटल कामाचे एकूण दिवस लिहितो आपण. तर ए एक काम किती दिवसात करत आहे बघा, इथे दिलेलं आहे आपल्याला. एक काम किती 8 दिवसात करून राहिलेलं आहे. किती दिवसात? 8 दिवसात. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला ए चे किती दिवस? 8 दिवस. तर इथं पुढे नेहमी आपण दिवस लिहितो, हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. बी तेच काम किती दिवसात करून राहिला? 6 दिवसात. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला बी तेच काम किती? 6 दिवस. त्याच्यानंतर आपण काय करणार? 8 आणि 6 चा लसावी किती होते? 24 आहे की नाही. मग ही जी 24 संख्या येते हे काय? एकूण काम डिनोट करते. एकूण काम. मग एकूण काम जर आपल्याला मिळालेलं असेल 24, तर ए आणि बी ची कार्यक्षमता मिळते का? तर बिलकुल मिळून जाईल. बघा ए ची कार्यक्षमता आणि बी ची कार्यक्षमता. तिथं पाठ काहीच करायचं नाही, आपण नेहमी फॉर्मॅट नुसार जातो. ठीक आहे, लक्ष आहे. मग 24 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती? 8 3 24 आणि 24 भागीला 6 म्हणजे किती होत आहे? 6 चौक 24. म्हणजे हे काय मिळणार आपल्याला? तर हा कार्यक्षमता मिळणार इकडे लेफ्ट साइडला. बरोबर आहे. फॉर्मॅट नुसार कार्यक्षमता गुणेला दिवस काय असते? एकूण काम. बघा 8 3 किती होते? 24. आलं का एकूण काम? जर मला माझी कार्यक्षमता 8 आहे. कार्यक्षमता म्हणजे काय? युनिट लेवल वरती झालेलं काम. युनिट लेवल म्हणजे काय? एका मिनिटामध्ये मी किती पेज वाचतो, एका मिनिटामध्ये मी किती ट्रॅव्हलिंग करतो, किंवा एका तासामध्ये मी किती ट्रॅव्हलिंग करतो, त्याला म्हणतो आपण युनिट लेवल. युनिट लेवल वरती झालेलं काम म्हणजे कार्यक्षमता. आलं का लक्षात? ऍक्च्युअली ते कामालाच डिनोट करते, परंतु ते एका दिवसाचं काम, एका तासाचं काम, एका सेकंदाचं काम, ठीक आहे, म्हणजे युनिट लेवल वरती जाऊन केलेलं काम, त्याला म्हणतो आपण कार्यक्षमता. आलं का लक्षात? आता कन्सिडर करा 5 तासामध्ये मी 10 पेज रीड करतो. किती? एक साधं एक्झाम्पल घेतलं आपण. 5 तासामध्ये मी 10 पेज, म्हणजे मी 5 तासामध्ये 10 पेज रीड करत असेल तर माझी कार्यक्षमता काय झाली? मग कार्यक्षमता काढण्यासाठी तुम्ही युनिट लेवलचा वापर करणार. जर 5 तासामध्ये मी 10 पेज यूज करतो, तर एका तासामध्ये मी किती पेज रीड करून राहिलो? एका तासामध्ये मी 2 पेज रीड करून राहिलो, 2 पेज वाचत आहे. म्हणजेच माझी कार्यक्षमता काय झाली? 2 पेज वाचण्याची एका तासामध्ये. त्याला म्हणतो आपण कार्यक्षमता. तर कार्यक्षमता म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, युनिट लेवलवरती झालेलं काम. मग ते एका तासात असो, एका मिनिटात असो, एका सेकंदात असो, किंवा एका दिवसात असो, किंवा एका महिन्यात असो, किंवा एका वर्षामध्ये असो. ठीक आहे, चला. तर आता इथे ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करणार? आता 2 व्यक्ती आले, ए आणि बी. ठीक आहे, दोघी व्यक्ती किती कार्यक्षमतेने काम करणार? 4 + 3 म्हणजे किती? 7 इतक्या कार्यक्षमतेनं दिवसा आपल्याला काढायचे आहे, आणि टोटल काम किती आहे? 24. मग इथे काय करणार आपण? 24 भागीला 7 सॉल्व करा. 7 3 21. 21 मध्ये किती? 3 मिळवले तर किती येते आपले? 24 डिवायडेड बाय 7. मग 3 अपूर्णांक 3/7 हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, 3 अपूर्णांक 3/7 म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर सरळ सेवेमध्ये जर अशा टाइपचे प्रश्न आले